ड्रीव अँड राईड. आज आपण आलो आहे आपल्या KTMला फॉग लॅम्प लावायला, कारण नाईट ड्राईव्हसाठी फॉग लॅम्प खूप इम्पॉर्टंट असतात. सो इथे आलो आहे आपण. ते आहे शॉप रावेतमध्ये, भरपूर सामान आहे दुकानामध्ये. आपण HGGचे फॉग लॅम्प लावणार आहे. याचं इन्स्टॉलेशनसाठी बाईक आतमध्ये घेतली आहे. एवढे सगळे फॉग लॅम्प आहेत. आपण चूज केला आहे हा वाला. त्याच्यासोबत हार्नेस पण येते सेपरेट, आणि त्याचे क्लॅम्प्स वगैरे सुद्धा येतात. हे सगळं आता आपण इन्स्टॉल करणार आहे. त्याच्यामधला हा मर्सिडीज किंवा Y सिरीजवाला फॉग लॅम्प आपण लावतो आहे. हा आहे अक्षय, जो आपलं काम करून देणार आहे. सो लावायच्या आधी आपण एकदा टेस्ट करूया की याचा प्रकाश कसा पडतो आहे. आता एवढी विशेष अंधार नाही आहे बाहेर, थोडासा उजेडच आहे, पण तरी आपण एक अंदाज लावू शकतो कसे आहेत फॉग आणि कसे काय. त्याची टेस्टिंग चालू आहे. हा त्याचा येल्लो थ्रो आहे, लांबपर्यंत जातो आहे. व्हाईट पण आहे आणि येल्लो आणि व्हाईट मिक्स पण आहे. आणि हे आहे फ्लॅशर त्याचं, ज्याचं सेपरेट बटन दिलेलं आहे फ्लॅशरसाठी. ते एक लावूया आपण. एवढ्या उजेडात सुद्धा प्रकाश चांगला पडतो आहे. सो मला तरी ठीक वाटतं आहे, आपण हा लावूया. याच्यात एक छोटं व्हर्जन पण आहे, बट हा चांगला वाटतो. हा किती वॅटचा आहे? हा 80 वॅटचा आहे, 40 वॅट्समध्ये. सो फॉग लॅम्प सेट करायच्या आधी आपल्याला ते एक्झॅक्टली कुठे सेट करायचे ते बघावं लागेल, त्याची पोझिशन बघावं लागेल. आता या बाईकला मी लावलेत ऑटो इंजिनाचे क्रॅश गार्ड साईडला. सो याच्यावरती आपल्याला माउंट करता येतील ते, बट द थिंग इज आपलं हँडल पण फ्रीली मूव्ह व्हायला पाहिजे आणि ते कुठे मध्ये लागायला नाही पाहिजे. आयडियल पोझिशन शुड बी हिअर. ही आणि ही मला जरा आयडियल पोझिशन वाटते, पण प्रॉब्लेम असा आहे ना की फॉग लॅम्प जे लावतो आहे आपण ते थोडेसे साईजनी मोठे आहेत. सो अक्षय तर सजेस्ट करतो आहे की इकडे लाव म्हणून साईडला. बघूया काय होतं आहे. सो आम्ही आता पोझिशन चेक करतो आहे, कुठे लावायचं काय लावायचं. ही एक पोझिशन आहे, आत तर लागणार नाही ते. आणि एक पोझिशन आहे ती वरची आहे, बट वरती ते थोडं बाहेर आल्यासारखं वाटतं आहे. सो मोस्ट प्रॉब्ली खालीच लावूया. सो आपण डिसाईड केलं आहे साईडला लावायचं, कारण खाली तर नाही लावता येणार आपल्याला व्यवस्थित. थोडं साईडला जाईल आणि ते राहील हँडलच्या थोडंसं आतमध्ये. सो देर इज नो इश्यू. एक्झॅक्टली सेम त्यांनी एका हिमालयनला सुद्धा ॲड केलेलं आहे, इथे बघू शकता तुम्ही. सो हा थोडा वेगळा फॉग लॅम्प आहे, बट आपण जो लावतो आहे तो डिफरंट आहे, बट इन्स्टॉलेशन यांनीच केलेलं आहे. आधी आपण हे माउंट करून घेतो इथे दोन्ही साईडला. काम चालू झाले, पॅनल्स काढतोय आपण आता बाईकचे सगळे. तुम्हाला यायचं असेल तर शक्यतो रात्रीच या, कारण संध्याकाळच्या टाईमला खूप कस्टमर येत राहतात, डिस्टर्बन्स असतं. सो मोस्टली रात्री निवांत आपण काम करू शकतो. आता बटनचं सेटअप करतोय. मोस्टली आपण लेफ्ट साईडलाच ठेवतो आहे, कारण
इझिली ॲक्सेस करता येईल. राईट साईडला जर बटन लावलं तर ॲक्सेलरेटर आपल्याला सोडावं लागेल जेव्हा जेव्हा आपल्याला ऑन करावं लागेल तेव्हा तेव्हा. सो पुढचं ऑन ऑफचं बटन आहे रेड कलरचं आणि मागचं जे बटन आहे ते फ्लॅशरचं बटन आहे. बटनसाठी थोडे इश्यूज होत होते पण आम्हाला एक चांगली जागा भेटली. आता जागा केली आम्ही. फॉग लॅम्प सेट केले जातं. ही प्लेट इथं घेऊन हे सरळ करून लाईट असं पण बसू शकतो. बिगचा इश्यू होऊ शकतो. साईडला लावलं तर बिगचा इश्यू होऊ शकतो, मग थोडं बाहेरच लावं लागतं त्याला. सो ही हार्नेस मिळते आपल्याला आणि त्याची वायरिंगचं काम आता आपण चालू केलेलं आहे. आधी आपण फॉग लॅम्प थोडेसे मागे लावले होते बट ते थोडी बाहेर आल्यासारखे वाटत होते. सो आत्ता त्यांना थोडे पुढे घेतलेले. अजून म्हणजे फिट नाही केलेले आहेत. अजून आपण अँगल चेक करतो आहे कसं येईल काय येईल. जेव्हा कनेक्शन होईल तेव्हा आपल्याला त्याचा थ्रो बघून पुढचं काम करता येईल फिटिंगचं. वायरिंग कनेक्शन आपण आतून टाकतो पॅनलच्या. सो बाहेर आपल्याला लिमिटेड वायर्स दिसतील. वायरचं कनेक्शनचं काम चालू आहे. सही पण आले. पॅनलच्या आतून वायर्स घेतो आहे आपण, ते बाहेर दिसणार नाही. ओके सो गाइस अपने KTM 390X है, इसमें अपन लाइट लगा रहे हैं. तो लीव एजीजी का मर्सिडीज बोल के एक मॉडल आता है, वो अपन इसमें फिट कर रहे हैं. तो एज यू कैन सी हियर हमने यहाँ पे लाइट फिट कर दिया है. प्ले करके ले रहे इसके अंदर से. ये लैम्प यहाँ पे आप देख सकते हैं. यहाँ पे अपन ने स्विच भी माउंट कर लिया है और इसके जो कनेक्टर्स है ये यहाँ पे हमने जिप टाई से लगा दिए है. तो ये प्रॉपरली यहाँ पे काम हमारा हो चुका है. तो हमने ये पूरा वायरिंग इसके फाइबर के अंदर से पास करके यहाँ पे इसका यूनिट सेट कर दिया. तो हमको अभी इसके साथ ये 2 केबल मिलते हैं और 1 केबल मिलती है. तो अपने को अभी इसको एक इग्निशन का पावर देना पड़ेगा इसको. तो अभी ये कैसा होता है, ये प्लस माइनस रहता है. ये अपन तो डायरेक्ट बैटरी में डालेंगे, तो डायरेक्ट बैटरी में डालेंगे तो ये लाइट जो है इसको डायरेक्ट सप्लाई चालू हो जाएगा. तो गाड़ी जब बंद भी रहेगी तभी भी ये लाइट चालू होगा. तो उसको बाईपास करने के लिए अपने को ये वायर रहता है. तो ये वायर अपने को इग्निशन स्विच में डालना पड़ता है. इग्निशन स्विच मतलब इग्निशन यहाँ पे आप चालू करोगे तभी इसको पावर जाएगा और तभी ये लाइट ऑन होगा. तो ये सिस्टम है. तो इसका भी आपको कनेक्शन दिखा रहा हूँ. तो ये KTM एडवेंचर 390X में क्या फंक्शन है कि इसको ऑक्सिलरी पोर्ट दिए हुए हैं. मतलब एक्स्ट्रा अगर आपको इसको कुछ बिठाना है तो इसको ये पोर्ट दिए हुए रहते हैं यहाँ पे. तो इसमें से खाली आपको एक प्लस माइनस फाइंड आउट करना रहता है और उसमें डालना पड़ता है. तो हमने प्लस इसमें फाइंड आउट करके आपको बता दो कैसे फाइंड आउट करना है. तो आपको मल्टीमीटर लेना है, इस पर आपको 20 पे लगाना है.
उसके बाद एक वायर आपको यहाँ पे, ये जो ब्लैक है यहाँ पे बैटरी के माइनस में जाएगी। इसके बाद यहाँ पे अपन एक एक डाल के चेक करेंगे। चाबी लाओ। तो हमने एक वायर इसमें डाल दी है, ब्लैक कलर की वायर है। तो अभी हाँ, तो हमने इग्निशन स्टार्ट कर दिया। यहाँ पे आप रीडिंग देख सकते हैं, यहाँ पे 0 आ रहा है। तो अपने इग्निशन वापस से बंद करके ये दूसरी वायर में डालते हैं, तो होपफुली इस पर आ जाना चाहिए। इग्निशन चालू करते ही यहाँ पे रीडिंग आ चुका है 12 वोल्ट, मतलब ये इग्निशन पोर्ट है। अभी यहाँ पे जैसे ही अपन इग्निशन बंद करेंगे तो आपकी रीडिंग 0 हो जाएगा। तो अपन ने ये इग्निशन का वायर फाइंड आउट कर लिया है। तो अपन को इस वायर में इसका, अभी अपने को ये जो ब्लू और रेड कलर की वायर है ये इग्निशन से आई हुई है, इसमें पावर है इग्निशन पावर। तो अपने को ये वायर इसमें डालनी पड़ेगी और ये प्लस माइनस में डाल दिया तो काम खत्म। और ये जो एक्स्ट्रा वायर्स है तो ये अभी न्यू मॉडल के साथ आ रही है। तो इसमें एक ओवरटेकिंग वायर रहती है और एक वायर कुछ स्पीकर केबल करके रहती है। तो स्पीकर केबल ये कब काम आएगा, जब आप गाड़ी पे स्पीकर लगाते हो तो स्पीकर की आवाज़ के हिसाब से लाइट का फ्लैशिंग ऑन ऑफ होते रहेगा। तो ये यूज़ है। और जो ओवरटेकिंग केबल है, ये ओवरटेकिंग केबल आप पास लाइट में डाल सकते हो, जबकि आप यहाँ से पास लाइट दोगे तो ये लाइट चमकेगा। तो ये सिस्टम है। तो ये नेसेसरी नहीं है, अगर जिसको लगाना है वो लगा सकते हो, लेकिन ये सेटिंग करने के लिए आपको यहाँ पे खोलना पड़ता है। उसके बाद ये वायर इसके अंदर डाल देने से ये पास लाइट पे ये लाइट भी साइमल्टेनियसली फ्लैश करेगा। तो यही फंक्शन है, दैट्स इट। ओके गाइज। आणि हम ये डायरेक्टली बैटरी पे क्यों नहीं लगा रहे, यहाँ पे क्यों लगा रहे, इसका क्या बेनिफिट होगा? इसका बेनिफिट ये है डायरेक्ट बैटरी पे, या अभी कैसे है, अभी ये तो दोनों बैटरी पे जाएंगे, ये प्लस और ये माइनस है, ये दोनों बैटरी पे जाएंगे। तो ये जो है अपन ये जगह पे छोड़ के दूसरे किसी कपलर में भी डाल सकते हैं, लेकिन हम इसको नहीं डालेंगे क्योंकि क्या होता है, ये बाइक को एक्स्ट्रा पोर्ट दिया रहता है। तो ये जो केबल्स आए हैं एक्स्ट्रा पोर्ट के, ये एक फ्यूज़ बॉक्स के थ्रू आते हैं केबल्स। तो फ्यूज़ बॉक्स के थ्रू आने से इसका बेनिफिट ये रहता है कि अगर इसमें भी शॉर्ट होता है ना तो वो फ्यूज़ उड़ेगा, और फ्यूज़ उड़ने के बाद आप ये फ्यूज़ निकल के चेंज करोगे, चालू होगा। तो बैटरी को भी कोई दिक्कत हाँ, नहीं बैटरी को भी कोई दिक्कत नहीं आएगा, प्लस वारंटी को आपकी भी। गाड़ी की वारंटी में दिक्कत नहीं आएगा, और कुछ भी प्रॉब्लम नहीं आएगा कहाँ से भी। वायरिंग में भी शॉर्ट नहीं होगा, तो वायरिंग जलने का भी इशू यहाँ पे ख़त्म हो जाता है। तो वारंटी में आपको वो सब चीज़ें मिलती है। तो वो चीज़ इसलिए आपको प्रेफर करेगी डायरेक्ट कोई कपलर निकालने से अच्छा है आप ये पोर्ट में डाल दो। ये पुराने गाड़ियों में नहीं रहता है, तो नहीं रहता है तो आप क्या कर सकते हो, वो जुगाड़ कर सकते हो कि दूसरे कपलर में इग्निशन का वो देख के उसमें डाल सकते हो। लेकिन अभी न्यू बाइक्स में ये इग्निशन का पोर्ट एक्स्ट्रा दिया हुआ रहता है, तो आप उसका इस्तेमाल करिए तो ये बेटर है। तो ठीक है, अपना वारंटी भी अच्छा रहेगा इससे, और बाइक को कुछ टेंशन नहीं रहेगा, तो इसलिए हम लोग ये वाले फ्यूज़ में यूज़ करेंगे। हे आहे आपलं ॲक्सेसरीज पोर्ट, त्याच्यामध्ये आपण कनेक्शन देतो आहे। आणि तो इसका एक ये हा मेल कपलर आहे, याच्यामध्ये फिमेल कपलर एक येतो। तो कपलर टाकून तुम्ही आहे ना डायरेक्ट काम करू शकता, पण आता आपण ते करत नाही आहे कारण की आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तो इझिली नाही भेटत, कुठे पण शोधावं लागेल। तर आपण काय थोडं जुगाड करून डायरेक्ट फिट करतोय, तर बघा कसं करतोय। याला आपण सेलोटेप मारलेली एक्स्ट्रा याच्यासाठी, वायर याच्यामध्ये प्लग इन करून याला सेलोटेप मारून आता आपण इथं आतमध्ये ढकलून देतो। कनेक्शन झालेलं आहे, आता पॅनल फिटिंगचं काम चालू आहे परत आपलं।
सो आपली वायरिंग अँड ऑल फिटिंग झालेली आहे, कनेक्शन पण आपण चेक केलेलं आहे. आता आपल्याला याची सेटिंग करायची आहे, अप्पर डाऊन साईड कसा अँगल बसतो आहे त्याची सेटिंग करायची. त्याच्यासाठी आपण चालू करू गाडी, एका ठिकाणी बघूया कसा उजेड पडतो आहे काय पडतो आहे आणि मग सेटिंग करूया. सो आता मी त्याचा थ्रो ॲडजस्ट करतो आहे. ठीक आहे, हा डिपर आहे राईट, हा आहे डिपर. थोडासा वाईड करतो आहे आपण राईट साईडला आणि लेफ्ट साईडला सुद्धा. सो डिपरचा थ्रो आपल्याला पूर्ण दोन्ही साईडला मिळेल. राईटचा केला आहे सेट, आता लेफ्टचा करतो आहे. सेंटरला येते का फक्त पॉईंट? हां, थोडं वर घे, थोडं वर, डन. थ्रो ॲडजस्टिंग इट सेल्फ इज अ टास्क. हा आहे फायनल लुक आलेला. आणि बटनची ॲडजस्टमेंट थोडी करायची आहे अजून, पण हे किती कम्फर्टेबल आहे काय ते बघूनच मी करेल. मी युजली तो सजेस्ट करत होता मला राईट साईडला घे, बटन चालू करायला मला ॲक्सिलेटर सोडावं लागलं असतं आणि स्पीड कमी करावं लागलं असतं. बट मी त्याला सांगितलं की मला इकडेच पाहिजे म्हणून, सो दॅट मला इझी पडतं. आणि लेफ्ट साईडला आपण हात सोडून इझिली हे करू शकतो. इकडे फ्लॅशर आहे या साईडला आणि मागच्या साईडला आपलं ऑन ऑफचं बटन आहे. सो बऱ्यापैकी आपलं सगळं काम झालेलं आहे. ही आहे अक्षयची बाईक आणि हे आहे त्याचं शॉप. सो तुम्हाला पण फॉग लॅम्प्स वगैरे किंवा बाईक रिलेटेड कुठल्या पण ॲक्सेसरीज लावायचे असतील तर इथे बऱ्यापैकी स्वस्त प्राईजमध्ये तुम्हाला आरामात मिळेल. आणि सगळं सामान इकडे हेल्मेट्सपासून बाईक रिलेटेड जेवढ्या तुम्हाला गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे मिळतील. आणि जर नसेल तर तो अवेलेबल पण करून दिला आपल्याला. सो ते बघू शकता लाईट्स किती व्हरायटी आहे त्याच्याकडे. त्याच्यानंतर हेल्मेट्सच्या व्हरायटीज आहेत भरपूर, स्टड्सपासून वेगापासून एक्झॉर SMK सगळे हेल्मेट्स इथे अवेलेबल आहेत. टँक बॅगसुद्धा आहे आणि गिअर्ससुद्धा आहेत. सो यू कॅन ऑलवेज विजिट. मी ॲड्रेस आणि फोन नंबर डिस्क्रिप्शनवर टाकून देईल. बराच वेळ गेला आमचा फॉग लॅम्प लावण्यामध्ये, बट येस काम एकदम मस्त झालेलं आहे. आणि तो आहेच, कधीही काही इश्यू झाला तर तो आपल्याला व्यवस्थित करून देतो. सो त्याचं काही टेन्शन नाही. सो आता आम्ही निघतो इथून, झालं आहे आमचं फॉग लॅम्प लावून.